नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85च्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. पक्षात काम करू लागलो, 2 महिन्यांनी प्रचार करू लागलो. आणि त्या नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी. कुठल्या वेळेस दिली यांनी मला उत्तर द्यावं. गेल्या 25 वर्ष सर आम्ही काम केलं, रात्रंदिवस पक्षाने जे जे आदेश दिले ते केलं सर. आणि आता वेळ आली तर दुसऱ्याचं नाव येतं, हे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करताना 1000 राख्या जमा केल्या मी किती वर्षाच्या आत बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून. राजकारण किती रसातळाला गेलेलं आहे याचा जर कुणी आलेख मांडायचं ठरवलं असतं, निर्देशांक काढला असता, तर कालचा दिवस या निर्देशांकावर सर्वात तळ गाठणारा ठरला असता. महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरायचा काल शेवटचा दिवस होता आणि या दिवशी संपूर्ण राज्यभरामध्ये जे चित्र दिसलं ते सामान्य मतदाराला अस्वस्थ करणारं आहे, राजकारणाबद्दल उबग आणणारं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा किती चिखल या नेत्यांनी करून ठेवलेला आहे याची सुद्धा झलक या निमित्तानं पाहायला मिळाली. म्हणजे कुठे एबी फॉर्म पळवले जात आहेत, त्याच्या मागं उमेदवार धावत आहेत, कुठे त्यांच्याच पक्षातले इच्छुक स्वतःच्याच पक्षाचं कार्यालय फोडतायत, घोषणाबाजी होतीये. बरीच सगळी उदाहरणं आपण पाहिली, पण सोबतच राजकीय पक्षांनी पण काय केलं तर शेवटपर्यंत हे सगळे युती आणि आघाड्यांचे घोळ चालू ठेवले. आता हे सगळं भाजप सत्तेत आल्यानंतरच का होतंय? म्हणजे ही महानगरपालिकेची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जी समीकरणं विधानसभेला असतात, लोकसभेला असतात, ती या निवडणुकीमध्ये असतीलच असं पण नाही आहे. याच्या आधी पण ते होत होतं. पण विचार करा की या राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पण सत्तेमध्ये होते, हे पण आघाडीमध्ये राहिलेले आहेत, पण तरीसुद्धा अनेकदा त्यांनी स्थानिक पातळीवरच्या निवडणुका वेगवेगळ्या लढलेल्या आहेत. पण त्यावेळी इतके घोळ झालेले होते का? शेवटपर्यंत एकमेकाबद्दल अविश्वास, म्हणजे वरकरणं दाखवायचं की युती होतीये म्हणून आपण करतोय आणि ऐनवेळी दगाबाजी करायची. हे सगळे प्रकार जे आहेत ते आत्ताच नेमके का होत आहेत आणि हे सगळं भाजपच का करत आहे, हा याच्यातला एक अतिशय मुख्य प्रश्न आहे. म्हणजे काल संजय शिरसाट पुणे आणि संभाजीनगर 2 ठिकाणी ऐनवेळी शिवसेना शिंदे गटासोबत भाजपनं युती केलेली नाहीये, ऐनवेळी ही युती फिसकटलेली आहे. आणि त्याच्यानंतर संजय शिरसाटांच्या तोंडी भाजपला कसा अहंकार आहे, त्यांना कसं म्हणजे आम्हाला वाढू द्यायचं नाहीये वगैरे, ही भाषा जी आहे ती त्यांच्या तोंडी यायला लागली. मग मुळात बदललं काय या सगळ्यानंतर? जेव्हा शिवसेना एकत्रित होती तेव्हा सुद्धा याच गोष्टीवरनं भांडण चालू होतं की राज्यामध्ये एकमेकांना वाढू देत नाहीयेत पक्ष, आणि त्याच्यातनंच तर सगळं हे कांड घडलेलं होतं. आणि आता पुन्हा आपण फिरून तिथंच आलेलो आहोत. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामधून निष्ठा, पक्षविचार या सगळ्या गोष्टी तर आता अगदी गुळमुळीत झालेल्या आहेतच, पण सोबत ही गद्दारी, विश्वासघात, एकमेकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणं, हे सगळे प्रकार सुद्धा इतक्या टोकाला का जात आहेत, हा अतिशय विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे भाजपला जर त्यांचा पक्ष वाढवायचा आहे, त्यांना स्वबळावरती लढायच्यात या निवडणुका, त्यांनी जरूर लढाव्यात, त्या लढण्यामध्ये काही गैर नाही आहे. म्हणजे सत्तेमध्ये विधानसभेत जरी तुम्ही एकत्रित असला तरी महापालिकेला कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी करूच शकता, त्या केल्याही पाहिजेत. पण त्या करताना असं का नाही आहे की पुणे महानगरपालिका आधीच माहिती आहे बाबा की आम्हाला स्वबळावरती लढायची आहे, तुम्ही तुमच्या मित्रपक्षाला ते सांगून टाका, मित्रपक्ष त्यांची तयारी करेल. पण ते न करता एकीकडे दाखवायचं की युती करायची आहे आणि दुसरीकडे आपल्या पक्षाची तयारी चालू ठेवायची, उमेदवारांच्या मुलाखती घ्यायच्या, त्या सगळ्या गोष्टी करत राहायच्या आणि अचानकपणे ही युती जी आहे ती तोडायची. आणि संपूर्ण राज्याचं समीकरण बघा तुम्ही की जिथं भाजपला हवी आहे तिथेच युती झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा वापर आता संपत चाललेला आहे आणि 2029च्या दृष्टीनं भाजपनं त्यांची तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे, हेच याच्यामधनं दिसतं आहे. म्हणजे पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये
2017ला भाजपची पहिल्यांदा सत्ता आली, तिथं सुद्धा भाजपला आता स्वबळाची स्वप्न जी आहेत ती पडतायत. आणि यांनी शिंदेंना जागा किती द्यायला म्हणजे होकार दर्शवला होता माहिती आहे तुम्हाला? पुण्यामध्ये फक्त 15 जागा द्यायची तयारी होती. म्हणजे ही युती नेमकी कशासाठी आहे? मग 15 जागा जर तुम्ही शिंदेंना पुण्यामध्ये देत होतात तर मग तुमची तयारी तर स्वबळाचीच चालू होती. म्हणजे हा सन्मान आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मित्रपक्षांचा अपमान जो आहे तो भाजप उघडपणे आता करू लागलेला आहे. संभाजीनगरमध्ये पण तेच झालेलं आहे. संभाजीनगरमधली स्थिती पुण्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. इथं भाजपचा आणि शिवसेनेचा महापौर आलटून पालटून होत आलेला आहे. पण तिथल्या खासदारकीच्या निवडणुकीला शिंदे गटाचे उमेदवार होते संदीपान भुमरे, पण ते निवडून आल्यानंतर भाजपला असं वाटतंय की आपल्या ताकदीवरती ते निवडून आलेले आहेत, तर आपण महानगरपालिकेमध्ये आपली ताकद दाखवली पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये काल संभाजीनगरमध्ये भाजपच्याच नेत्यांच्या विरोधात ज्या पद्धतीनं नारेबाजी आणि सगळी नाराजी पाहायला मिळाली, त्यांच्याच नेत्यांच्यावरती तिकीट वाटप पैसे खाऊन वाटल्याचा आरोप झाला. कुठं उघड नाराजी दिली जातीये. आणि या सगळ्याचा परिणाम नेमका काय होतोय तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षनिष्ठा वगैरे जे शब्द आहेत किंवा एक कार्यकर्त्याला न्याय सन्मान देणं हे आता उरलेलंच नाहीये. आणि भाजपची गंमत बघा की एकीकडे हा पक्ष घराणेशाहीच्या विरोधात आहे असं सांगतो, पण पुन्हा याच पक्षानं अनेक ठिकाणी त्यांच्याच नेत्यांच्या मुलांना तिकीटं जी आहेत ती दिलेली आहेत. सगळ्यात मोठं उदाहरण जे आहे ते मुंबईतलं आहे. विधानसभेचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्या घरामध्ये किती तिकीटं असावीत? 3 तिकीटं त्यांनी दिलेली आहेत. मकरंद नार्वेकर जे मिलिंद नार्वेकरांचे भाऊ आहेत, वॉर्ड क्रमांक 226 मधून. हर्षिता त्यांची सिस्टर इन लॉ आहे, वॉर्ड क्रमांक 225 मधून. आणि अजून एक कझिन आहेत डॉक्टर गौरवी शिवलकर, त्यांना पण तिकीट देण्यात आलेलं आहे. म्हणजे जो पक्ष एरवी आपण घराणेशाहीच्या विरोधात आहे असं सांगतो, तो पक्ष अशा पद्धतीने तिकीट वाटप करताना आपल्याला दिसतोय. आणि काल म्हणजे संपूर्ण राज्यभरामध्ये जर तुम्ही नजर टाकली तर बघा काय चाललं होतं. कुठे त्याच पक्षाचे निष्ठावंत सांगतायत की एरवी कार्यकर्त्यांना तुम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा आम्हाला फोन करून सांगता, आणि तिकीट वाटपाची वेळ आल्यानंतर मात्र आमचा मान जो आहे तो राखला जात नाही. संपूर्ण राज्यभरामध्येच काल काय चित्र होतं ना हे तुम्हाला या 2-3 व्हिडिओमधनं कळेल की कशा पद्धतीनं हा सगळा गोंधळ आणि सगळा चिखल जो आहे तो काल दिवसभरामध्ये चालू होता. दादा काय झालं? पक्ष म्हणून तुम्ही काय योगदान दिलं आम्हाला? आम्ही काय केलंय? रक्ताचं पाणी केलं आम्ही तुमच्यासाठी. माझे लेकरं घरदार बाळ 2 महिन्यापासून नोकरी सोडली मी. नोकरी यांच्यामुळे माहिती का? पक्षात काम करू लागलो, 2 महिन्यांनी प्रचार करू लागलो. आणि ते नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी. कुठल्या वेळेस दिली यांनी मला उत्तर द्यावं. तू केली माझ्या जिंदगानीच्या रस्त्याला पूर्ण केली आहे. तेव्हा ते एवढं वर्ष दिलं पण मला म्हणू शकत नाही कोणी. माझा सगळा भाग आजपर्यंत मला असं पूर्ण भाग केली माझा तुला समजली. मुख्यमंत्र्यांच्या राख्या जमा करा, 1000 राख्या जमा केल्या मी किती वर्ष जास्त बसणार? 18 वर्ष झाले मला काम करून. गेल्या 25 वर्ष सर आम्ही काम केलं रात्रंदिवस. पक्षाने जे आदेश दिले ते केलं सर. आणि आता वेळ आली तर दुसऱ्याचं नाव येतं हे योग्य नाही. आम्हाला आमची किमती आहे ना. आम्ही भिकारी झालो ना. 32 वर्ष झाले ना भावा. तुझ्या किमतीचं काम करून राहिले तर त्याची माझी किंमत आहे. आमच्या लहानपण केल्यावर भाऊने चहाची शिकवता तुमच्या कार्यकर्त्यांनी एवढा चहा करू पाजला हाताने आम्ही. आमच्या मायबापाचं जीवन गेलं तुमच्या बीजेपीचं काम करताना. टिक्का तुम्ही घेता तर हे काम करतात कुठल्या सांगते? एक फोन लावता 100 बाया घेऊन या, 200 बाया घेऊन या, तर आमच्याकडे आई बाबा काम करतात. भाऊ तुम्हाला व्हायच्या लहानपण केलं तर पुरा आई बाबा जिंदगी झाली काम करतात. म्हणजे भाजप हा स्वतःला जगातला सर्वात मोठा पक्ष मानतो. इतके मोठे या पक्षाचे नेते आहेत, विश्वामध्ये लोकप्रिय असलेले, पण मग या पक्षाला महानगरपालिकेमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार सुद्धा मिळू शकत नाहीत का? जे काल परवा यांच्या पक्षामध्ये आले त्यांना सुद्धा सन्मानानं तिकीटं दिली जात आहेत. मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राखी जाधव या
1-2 दिवसापूर्वी पक्षात आल्या, त्यांना तिकीट दिलं. त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तेजस्वी घोसाळकर पक्षात आल्या, त्यांना तिकीट दिलं. रवी राजा काँग्रेसचे गटनेते होते इतकी वर्ष, विरोधी पक्षनेते पण होते मुंबईमध्ये, त्यांना सुद्धा तिकीट देण्यात आलेलं आहे. तर हे सगळं जर तुमच्या पक्षाची ताकद आहे, इतका पक्ष तुमचा मोठा आहे, तर तुम्हाला हे का करावं लागतं? आणि मी जसं म्हटलं की मुळात तुम्हाला जर पक्ष वाढवायचा आहे तर तो किमान काही नीती नियमांनी तुम्ही का नाही वाढवत? जर तुम्हाला युती आघाडी एखाद्या ठिकाणी नाही करायची आहे तर तुमच्या मित्रपक्षांना विश्वासात घेऊन सांगा की इथं आम्ही स्वबळाची तयारी करतोय, इथं आम्ही तुम्हाला सोबत घेणार नाही. जसं की त्यांनी अजित पवारांच्या बाबतीत आधीच सांगून टाकलेलं होतं की पुण्यात आम्ही सोबत नाही, मुंबईमध्ये नाही. अजित पवारांची त्यांना किती अडचण होतीये हे महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये दिसलं. पण हेच शिंदेंच्या बाबतीत का नाही केलं जातंय? शिंदेंना मुंबईमध्ये ठीक आहे की मुंबईमध्ये 90 जागा त्यांना बऱ्यापैकी मिळालेल्या आहेत. म्हणजे सुरुवातीला तर असं वाटत होतं की 50-60 जागांमध्येच शिंदेंचा कार्यक्रम आटपेल, पण तसं काही झालं नाही. आणि सन्मानजनक जागा कदाचित ठाकरेंची इकडं एकी झाल्यानंतर सुद्धा त्याचा तो परिणाम असेल. पण हे सगळं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होताना दिसतंय. जी महानगरपालिकेची निवडणूक आपल्याकडं ऑलरेडी काही ठिकाणी 10-10 वर्ष झालेली नाहीये, कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि त्या निवडणुकीसाठी इतके राडे आणि भ्रष्ट आघाड्या युत्या ज्या आहेत त्या आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता फक्त भाजप आणि काँग्रेस हेच 2 पक्ष एकमेकांच्या सोबत नाही आलेले, याच्याशिवाय कोणाचीही कशाही पद्धतीनं युती आणि आघाडी चालू आहे. अगदी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पण आपण बघितलं, राष्ट्रवादीचे 2 गट हे एकत्रित लढतायत बाकीच्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात. आणि मग ह्याच्यातनं होणार काय आहे की जर समजा पुणे आणि संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप वेगवेगळे आहेत, तर तिथं ते मोदींचं नाव घेणार नाही आहेत का? तिथं ते फडणवीसांच्या वरती टीका करणार आहेत का? म्हणजे एक प्रकारे तुम्ही मतदारांनाच याच्यामध्ये म्हणजे मूर्ख ठरवताय का की सत्तेमध्ये तुम्ही सगळा वाटा घेणार? आणि मुळात त्या ठिकाणी एखादा महापौर बनल्यानंतर शेवटी निर्णय जो आहे तो राज्य सरकार घेणार आहे की ज्या राज्य सरकारवरती खरंच तुमचा वचक आहे का एक मित्रपक्ष म्हणून, की केवळ स्वतःच्या पक्षासाठी या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत? हा सुद्धा याच्यातला विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि किमान काहीतरी एक अपेक्षा असते राजकारण्यांकडनं. बाकी तर सगळ्या गोष्टी त्यांनी धाब्यावरती बसवलेल्या आहेतच, पण भाजप महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्तेत आलेलं आहे तेव्हापासून हे युत्या आघाड्यांचं इतकं भ्रष्ट चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे मी जसं मगाशी उल्लेख केला की काँग्रेस राष्ट्रवादी पण होते सत्तेत, ते पण एकमेकांची डोकी फोडायचे, एकमेकांच्या विरोधात लढायचे, पण असे शेवटच्या क्षणापर्यंत घोळ आणि शेवटच्या क्षणापर्यंत अविश्वास हे तरी किमान महाराष्ट्रानं आजवर पाहिलेलं नव्हतं.